भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। सीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमंताय महारुद्राय सीता विरहज्वरनाशिने। हनुमंताय महारुद्राय सीता विरहज्वरनाशिने। नमोस्तु दास्य भक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोस्तु दास्य भक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोस्तु ज्ञानदेवाय अलंकापुरीवासिने। नमोस्तु ज्ञानदेवाय अलंकापुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छाया निवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छाया निवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्। ईशान चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। ईशान चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं
ज्ञानदानपरायणम् साखरे वंशविख्यातम् ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलिकाभयहरिठोर श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली शिळा शिखरे सागरे तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझीने भव सिंधुशी बांधिलासे तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी परिहालिला विग्रहे निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुचितो हा परब्रह्म ठेवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तणो मानवी दिव्य रूपीच केली त्यागिते दिव्य लोकासी नेली त्यागिती दिव्य लोकाशी नेली कुंडली गावलरी ठोर श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वसवावे घर वसवावे घर देवे परे निरंतर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर आसनी शयने संगासनी शयनी घडे भोजने गमने घडे भोजने गमने
घडे भोजन गमने घडे भोजनी गमने संकल्प विकल्प संकल्प विकल्प मावळोणी पुण्य पाप मावळोणी पुण्य पाप मावळोनी पुण्य पाप मावळोनी पुण्य पाप आसनी शयनी संगासनी शयनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमने घडे भोजनी गमने तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ संगासनी शयनी संगासनी शयनी संगासनी शयनी संगासनी शयनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमने घडे भोजनी गमने प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 301व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. वसवावे घरत देवे बरे निरंतर. झालेच आहे ना. आपल्या घरी तुकाराम महाराज म्हणतात माझ्या घरी देवाने येऊन वास्तव्य करावं बरे करावं निरंतर करावं. निरंतर वास्तव्य माझ्या घरी देवाने येऊन करावं अपेक्षा आहे महाराजांची. काय होईल त्याचं फल काय संग होईल देवाचा. काय होईल संग नाम संगती देवाची होईल. आणि देवाची संगती झाली आशनी भोजनी शयनी गमनी. बरोबर आहे ना. म्हणजे बसला असताना जात येत असताना जेवत असताना झोपला असताना झोपीतही जेवत असतानाही सर्व ठेव निरंतर मला परमात्म्याची संगती घडेल. संगती घडलीचा संगतीचा काय हे फायदा असं कोणी देवाच्या संगतीचा फायदा काय व्हा त्याच्या संगतीतून काय करायचं असं काही लोकांना वाटेल. सामान्य रूपानं तर देव सगळ्याच्या संग आहेच की. सामान्य रूपानं देव सर्वांच्या हृदयामध्ये आहे. मग विशेष रूपानं तरी देव संग ठेवून काय करायचे असं काही कोणाला वाटेल. पण देव संग राहिला तर मग काय सगळाच फायदा होते. ज्याच्या संगतीत देव आहे ना त्याची कमाईच झाली सगळी जगात म्हणजे जीवनाची. म्हणजे जीवनामध्ये देवाचीच प्राप्ती करणं त्यासाठीच मनुष्य जन्म आहे. आणि त्याचं फलित ते आहे की देव म्हणजे सुख. देव म्हणजे काय सुख. सुख आपुला तो एक देव ते देवीन जीवा सुख. मला वाटते सुखन देव एक. तुम्हाला वाटते दोन. आता तुम्ही विषयातलं सुख अपेक्षा करा. सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय. मग प्रत्येक माणूस प्रत्येक जीव हा माणूसच नाही गाय असू द्या प्रत्येक जीवाला सुख व्हावं वाटतं की नाही. मजलागी दुःख व्हावे ऐशी कोणी भावीना जीव आहे हो. मला दुःख व्हावं असं कोणाला वाटत नाही की म्हणजे मजलागी सुख व्हावे ऐशी कोणी भावीना जीव आहे. प्रत्येक माणसाला सुखाची किंवा जीवाला किंबहुना जीवाला जेवढे जगात जीव आहेत कोणताही मुंगळा असू द्या कोणताही जीव असू द्या सुखासाठी ठरव. हे कीटक पाऊस पडू लागले मग ते सावलीला येतात. बरोबर आहे ना. ऊन पडलं सावलीला आंब्याखाली जातात. कोणते किडे मुंग्या प्रत्येकाला महाराज सुखाची अपेक्षा असं नाही असं नाही बरं काय. सुख व्हावंच काय केलं काय नाही. मुळातून मनातून कशाची आवड आहे सुखाची आवड. म्हणजे देवप्राप्तीची पर्यायानं प्रत्येकाला आवड आहे. पण ती काय व्हायले
मार्ग चुकला कळना इथं सुख मिळेल असं बाजारात ह्या विषयाच्या असं वाटायचं. आता इथं विषयाच्या बाजारात दुःख आहे सगळं. हा असं दुःख आहे. म्हणून ते म्हणले ना बाबा, कोण ज्ञानेश्वर महाराज, ती म्हणले बाबा, मला वाटते कैची सुखनिद्रा अंतुर ऐकी देईल कवनाच्या श्रवणी. हा कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. बर तुकाराम महाराज म्हणले त्याच्यावरती. महाराजाला एक गाथा ज्ञानेश्वरी चांगली वाचली होती ना. ते म्हणले ढेकणाच्या बाजी सुखाची कल्पना मूर्खत्व होते ना. पोराचं लग्न झाल्यावर सुख होईल, त्याची बायको आल्यावर सुख होईल, अमुक झालं टमुक झालं. काय कालच ऐकण्यात आलं आमच्या नातलागापैकी पोराचं माहिती जमाना. लग्न झालं की पोरग बिघडलं. नाही तर आमचा बाळ्याच होता. आमचा बाळ्या गेला. आता हा करायचं बाळ्याच्या नावानं हा. आणि मग ते म्हणलं पोरग मला तिच्यात कसंच नग पण माय बी म्हणली मला त्याच्यात कसं बसा बोल. कशाचं जन्म गेला, नवऱ्याचं सुख नाही प्राप्त. इकडे हे आता बाळ्या, इकडे असं चौकून आग्नी लागलाय आणि त्याच्यात सुख मानलं. कशाचं सुख येण्याचा पसारा. म्हणून म्हणजे ना सुख नाही याच्यामध्ये. पण ते मानिती ती केवळ मूर्ख आहे ना. विषयामाझे सुख आहे बोलण्याची. हा येतो विद्युत कान पाहे जगा माझे. बरं काय विषयामाझी सुख केवळ माहिती काय त्याचे मूर्ख न सेविता सरे. आता हे ज्ञानेश्वरी. पण भागवत विषयामाझी सुख जे मानिती ती केवळ मूर्ख. नाथ महाराज विषयामाझी सुख आहेत आणि मानणारे ते मूर्ख आहेत म्हटलं. शहाणे नाही आहे हे लक्षात ठेवा. अजिबात शहाणपणा या लोक येत नाही. म्हणून डोसकं बिघडले आणि तिथं सुख मानाय हुडकाय चालले. कुठं सुख मिळेल. सुख असलं तरी किती तिथं जवा पाडे. त्याच्या वेळी आमचे शास्त्री महाराजांनी दृष्टांत दिला होता 40 वर्षापूर्वी. ते म्हणले एक माणसाच्या मागं वाघ लागला. काय लागला? वाघ. बाबा वाघ लागला. मग ते माणूस पळायला पळता काय करावं. ते पटकून त्याला ती विहीर होती आणि विहिरीला आलेली गळफाटी होती झाडाची. पटकून उडी हाणली त्या गळफाट्याला. वाघाच्या भीतीमुळे आता वाघ विहिरीत येणार नाही ना. म्हणजे झाडं आपल्याला चढता येईल, काय होईल, पण वाघ तर यायचं नाही. म्हणून त्या गळफाटी त्याला पकडलं. ती विहीर कोरडी होती खाली आणि मधात होता भुजंग खाली आणि वरी मवळ होत. ह्याचा पाट्याला धक्का लागला की उठलं. कोण? मवळ. आणि मवळाचा कांदा फुटला ह्याच्या झटक्यानं. आणि मग ते एक थेंब तोंडात पडायला. वरी बघितलं मवळ दोन थेंब पडायला. ते थेंब पडलेला चाटायला. वरून माश्या चावायच्या. खालून नागोबा आणि वरून वाघोबा. आणि म्हणायला काय गोड लागायचं. काय गोड आहे. आता खाली पडलं तर कोण आहे? इकडे गोरेवरी वाघोबा आणि वरी माश्या 100-180 माश्या अंगावर. तरी बोट चाटायला लागायचं. मग आपलं तसंच आहे की नाही सांगा. त्या मवळ्याच्या मधाचा काय आनंद आहे, तितका आनंद आहे बघा आपल्याला तसा. चौकून हे असं भोवतानून पेटलंय होय राम. हे तुला राहता आलं का काल? का म्हणून त्या सुख नाही आहे. बाजार आहे मिरच्याचा आणि साखरेची कल्पना करायला लागली लोक. मला साखर घ्यायची, गोड लागून मग खाईल मी. गेल मिरच्याच्या बाजारात, ठसकात उठला. अरे तू साखर हुडकायला आणि कोण्या बाजारात गेला? मिरच्याच्या बाजारात. मग सुख पाहिजे तुला तर पंढरीशी जाय ना. तुला सुख पाहिजे का? पंढरीला जायची तर सुख या. कुठं? हो मग तरी तू पंढरीत जाय म्हणलो ना एक वेळ. मग पंढरीशी जायचं. आपण पंढरीला कोण आहे? सुखरूप पांडुरंग आहे. सुखरूप आहेसा तुला कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी. सुखरूप आहेसे तुझे कोणी सांगा माझ्या पांडुरंगा
सारे खेते भगवंतासारखा पांडुरंगासारखा सुखरूप दुसरा म्हणजे सुखरूपच नव्हे नव्हे सुख हे पांडुरंगाचं रूप आहे. सुख आणि पांडुरंग एक आहेत. नाव दोन असले तरी एक आहेत भगवंत. आणि म्हणूनच नाही हा पुन्हा बायात कापसाला तिकडं पोरग गेलंय इकडं असं झालंय तिकडं तसं झालंय भन 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 कायचं दर्शन झालं होतं माझं. देवाचं दर्शन झाल्यावर समाधान चित्त राहते. खून समाधान चित्तच्या नाही ना हो चित्त समाधान खून त्याची या नाव अंतरा आला नारायण चित्त समाधान खून त्याची. काय या नाव अंतरा आला नारायण नारायण हृदयात वास करायला आला त्याची खून काय चित्त समाधान खून त्याची. ज्याच्या घरी देव आला का त्याचं चित्त समाधान होते. आणि समाधान सुख आहे. सम नाम समत्व आधान नाम बुद्धी. लक्षात आलं की समाधान शब्दाचा विग्रह समाधान पन्नाशाचा असा विग्रह सम अधिक आधान बरोबर समाधान. लक्षात आलं की नाही बोललेलं. व्याकरण लावल्या अर्थ विग्रह संधी समाधान. आपण लिहिताना काय लिहिणार आहे ना झेराक्स नाव काय नाव उपयोगाचा समाधान. समाधान त्याला म्हणतात स मा धा न बरोबर आहे ना. इथं काय करायचं विग्रह करायचा सम अधान. लक्षात समाधान म्हणजे लक्षात आलं की नाही. सम नाम समत्व आधान नाम बुद्धी म्हणजे समत्वावर ज्याची बुद्धी गेली आहे तर त्याला म्हणतात समाधान. समत्व म्हणजे परब्रह्म. समत्व कुठे विषमत्व जग आहे आणि समत्व ब्रह्मात आहे. हो मग म्हणले ना काय की समम ब्रह्म समोहम सर्वभूतेषु तिष्ठन्तं परमेश्वर असं बी एके ठिकाणी वर्णन आहे. हो आणि सम हे ब्रह्मच आहे. म्हणून तर आपल्या त्या अभंगातच आम्ही चिंतन करतो समचरण दृष्टी विटेवरी हजेरी आणि तेथे माझे हरी चरण सम आहेत. काय दृष्टी समय आणि कटीवर हातही समय ते विशेषण तिकडे समचरण दृष्टी विटेवरी साजेरी आणि तेथे माझे हरी वृत्ती. हो भगवंताचं समपद आहेत. पावलं सम दृष्टी सम हात सम. त्या अभंगाचं चिंतन त्यावेळेला केलं मी केलेलं नाही ना आता तर ते हे सगळं समत्वाला आणि जिथे त्याचंच नाव आहे ब्रह्म. आणि असं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म म्हणजे सुख आणि सुख म्हणजे ब्रह्म. म्हणून घराला आमच्या परमात्मा यावा. तुकाराम महाराज वसवावे घर देवे बरे निरंतर. आता निरंतर देवानं घर वसवावं मग त्याची संगती होईल म्हणजे आम्हाला सदैव सुख मिळेल. आशनी शयनी भोजनी आणि गमन सर्व ठिकाणी आम्हाला सुख सुख महाराज. म्हणजे काय सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे आणि नित्य नित्य जोडे तेची साच. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. तुका म्हणे येथे लाभाची आकोटी आणि बहु वाव पोटी समर्थाची. संगती पंगती देवाची संगतही घडेल आणि देवाची पंगतही घडेल. संगती झाली की पंगती होती असो. अहो संघ गेल्यावर पंगतीला बसता येत नाही काय. हा कोणाच्या संघ राहिले आपण ते जेवायला लागले का आपल्या जेवा म्हणताय की नाही माणूस. तुम्ही जेवू लागल्या तुमच्या घरी आले आम्ही तुमच्या संघ नेहमी राहिल्यावर तुम्ही जेवाय बसले जेवा बरोबर आहे. तुम्ही झोपायला लागले झोपा. तुम्ही चहा पिऊ लागले चहा प्या आम्हाला तुम्ही म्हणणार की नाही. म्हणजे संगती झाली की पंगती होती. मग देवाची संगती झाल्यावर सुखाची संगती झाल्यावर तुम्हाला सुखाची पंगत होणार नाही का असा त्याचा अर्थ आहे. हो म्हणून सुखाचा व्यवहार आहे सुखाचा लाभ आहे. त्या अभंगाचं वर्णन आहे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. अशी संगती देवाची घडेल नित्यानं. नित्यानं म्हणजे सातत्यानं असा त्याचा अर्थ.
नित्य शब्दाचा अर्थ आहे की त्या ठिकाणी अनित्य तो उलसक बी शिरू शकत नाही. अनित्याचा अभाव त्याला म्हणतात नित्य. अशा प्रकारचं नित्य सतत आणि भगवंताची आम्हाला संगती घडेल. आता ठीक आहे, तुकाराम महाराज अपेक्षा करतात संकल्प विकल्प पुण्य पाप मावळावे. अभंगाचं तिसरं चरण आहे. अभंगाचं कितवं चरण आहे? संकल्प विकल्प आणि मावळोनी पुण्य पाप. मावळोनी हे तिन्ही पला, संकल्प हे मावळोनी, विकल्प हे मावळोनी आणि पुण्य हे मावळोनी आणि पाप ही मावळोनी. काय वसवावे घर संघासनी शयनी. मला वाटते देव आल्याशिवाय हे मावळत नाही. हे मावळ्याचे देव येत नाही. हा सांगा ना. हे महत्वाचं. हे मावळल्याशिवाय देव येत नाही येत नाही. आणि देव येईपर्यंत हे मावळत. काय म्हणणे तुमचं चला बोला. काय संकल्प आधीच बघू. आधी संकल्प आणि विकल्प हे कोणाचे धर्म येतं याचा विचार करू ना. मला वाटते काल सांगितलं मनुराजा इकडे. हा काल आपण वर्णन केलं ना, ते मनाचंच होतं ना. मनोमार्ग गती हे नव्हता की. मन उत्पत्तीला कारण 6 सांगितले. कोणते कोणते? ज्ञान, हा ज्ञान, बरं. ज्ञान, अज्ञान, अज्ञान, वासना, वासना, प्राण, प्राण, अन्नमय शरीर, अन्नमय शरीर, दृश्य पदार्थ. दृश्य पदार्थ. ते डोसकं चांगलं आहे रे, पण डोसक्यात का नाही एक विषय हा. म्हणजे धर सोड. हे काय ते काय ते काय ते काय ते काय हे काय करू की आणि काय करू की म्हणल्यामुळं जगत नाही. हे इथं खाऊ का तिथं खाऊ, तिथं खाऊ का तिथं खाऊ, तिथं खाऊ का तिथं खाऊ, असं केलं ना जनावरानं ते उपाशीच राहते जनावर. तुम्ही बघा आणखी रमून सरलं का बॅलन्स काहीच नाही. हा बॅलन्स काहीच नाही. काय बॅलन्स जमा काय नाही. डोसकं बरं आहे की नाही देवाने दिलेलं, पण त्याचा फायदा घेतला नाही. काय नाही लागेल ते त्या व्यक्तीचं दुर्दैव. डोकं चांगलं असलं का त्याचा फायदा. एक धरली पक्कड का एकच, पुन्हा मुंडकं दुसरीकडे काढायचंच नाही. काय हो तुटू का फुटू तसं असतंय हो. हा माझा स्वभाव पहिलेपासून तसा होता. हट्ट ना. आणि ते बघा बामणे कशी हुशार. 60 वर्षाला ह्या पोराला सर्प चावून मृत्यूगाचं गंडांतर आहे. बामणानं स्पष्ट सांगितलं होतं. कोणला? धर्मराजाला. परीक्षिती नाही धर्माला. ते जन्मलता तवा परीक्षिती जन्मलता तवा. हे परीक्षिती जन्माला नातू आणि ते म्हणले होते बामण. अरे काय पुरोहित धौम्य हे ते मोठे मोठे विद्वान हे पोराला वयाच्या 60व्या वर्षी मृत्यूगाचं सर्प चावून मरण्याचं गंडांतर. राजा म्हणजे 60 वर्ष खूप आहे. 60 वर्ष आयुष्य खूप आहे त्याला. त्या मानानं खूपच झालं आजपर्यंत. समजा की माझ्या वयापर्यंत इथपर्यंत जगला कोण? परीक्षित. 60व्या वर्षी सर्प चावून मेला. अटळ गंडांतर हे भविष्यात नसतं का होतं की. मग त्याच्यामध्ये आमच्या जातकात ते तांबूल गोरा हट्टी रागे अमुक टमूक. मग ते अचानक धनला बरे काही गोष्टी. पोटावर सूर्य नक्षत्र पडले. ह्याच्या काय नक्षत्र पडले? सूर्य. बरोबर आहे. त्याचं फलित ते हे की ज्याच्या पोटावर सूर्य नक्षत्र पडले त्याला खायला कमी पडत नाही. अन्नधान्य साठा भरपूर. नाही 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 कोणाच्या पडू पोटावर पडलं नक्की तर हातावर पडलं. हातात चंचलपणा कळलं. हे मधुमाच्या हातावर जे कुठं पडलं नक्षत्र काय हे सगळं खूप त्याची बारकाई आहे. मग ते आमच्यात लिहिलेलं सांगायलो. पोटावर नक्षत्र पडले. आमच्या पोटावर नक्षत्र पडले सूर्य नक्षत्र. कोणतं? चंद्र नक्षत्र नाही सूर्य. आणि सूर्य पडल्यामुळं खायला कमी पडणार नाही. अमुक टमुक ह्या गोष्टी वर्णन करीत करीत मग ते हट्टी लिहिले. आणि हे सगळं लिहिलेलं जातकात बरोबर आहे की नाही? तसंच आहे ते तंतोतंत. एकदा धरली पकड एखाद्या गोष्टीची कधीलाच काढणार. माझं सरकारणारच नाही. ते नाद म्हणतात. ते आमचं म्हणणं हे की एक धर्म ते एक गेलं पाहिजे. बरं कोणताही तुम्ही व्यवसाय करा, काय करा काय करा. तुम्ही एखादे दुकान टाका, एखादी शेती करा, एखादा व्यवसाय करा, महाराजकी करा, वाटल ते करा. पण ते कसं आहे जिद्दीनं केलं पाहिजे. आणि जिद्दीनं करणारच काहीतरी होतंय. धरसोड करणारच काहीच होत. इधर ना उधर हरपली देखी हा हरपली न देखी त्याचा मागून सांडीजी मागून तृप्त न होता न लोटीची भाणीजी पोट न भरता ताट सार.
तसं होतंय हो. शिकायचं शिकायचं आणि म्हणजे विद्या पूर्ण न करताच सोडून द्यायचं ते काय होत नसते. कोणाचंही जरी झालं मन उत्पत्तीला काल सांगितलेले 6 कारणे किती तिथून मन निर्माण होते. ज्ञान, अज्ञान, वासना, प्राण बरं काय आणि हे अन्नमय शरीर आणि दृश्य पदार्थ आणि त्यामुळे मन उत्पन्न होतं. आणि मनाचे धर्म येतं संकल्प आणि विकल्प. एक बार संकल्प करते एक बार विकल्प करते. संकल्प करते विकल्प करते म्हणून तर त्याला 2 पंख आहेत ते. त्याला उडण्यासाठी कारण काय संकल्प विकल्पाशिवाय मन सिद्ध होत नाही किंवा त्या स्पंदालाच नाव आहे मन. मन मन म्हणजे काय संकल्प विकल्प करते जे स्पंद अंतःकरणाचा त्याचंच नाव काय मन. म्हणून ऋणू झुणू रे भ्रमरा आणि सांडी तो अवगुण रे भ्रमरा. हो संकल्प विकल्प त्या मनरूपी भुंग्याचे 2 पंख आहेत. संकल्प विकल्प संकल्प स्वतःचा निर्णय त्याच्याकडे नाही. निर्णय देणारी बाईसाब दुसरी बुद्धी. बुद्धी. ते करायचंच म्हणून बुद्धी देते निर्णय. नाही तर मन निर्णय घेऊ शकत नाही. फक्त संकल्प विकल्प हे त्याचे धर्म आहेत. लक्षात आलं की नाही. मान अपमान हा मनाची लक्षण हो लाविल्या ध्यान तीच हो मान अपमान मी त्याचाच धर्म आहे. सुखदुःख मानणं त्याचेच धर्म आहेत. सुखदुःख वाटतंय मान अपमान वाटतंय बरोबर आहे ना. हो पण तयार कुठून झाले संकल्पापासून विकल्पापासून. आणि मला वाटतं ही अविद्या कार्य आहे. संकल्प बी अविद्यकच आहे आणि विकल्प बी अविद्यकच आहे. अविद्यकच आहेत हे सगळे. अविद्येतूनच हे निर्माण झाले संकल्प विकल्प. आणि संकल्पाचं जगत आहे ना. हे जगतच कशापासून म्हणलंय जया दादुल्याचा संकल्प विश्वरची. ईश्वराचा संकल्प आहे. जगत निर्माण करणं कोणाचा संकल्प आहे. त्याच्या संकल्पातूनच ही सृष्टी उत्पन्न. संकल्प म्हणजे माया. मायेचं स्वरूप झोप या नको. नाही नाही महाराज नाही जा ऐकायला काय एक प्रमाण दिलं होतं करा महाराजांनी. हा डोळे झाकोणी करीती पाप काय प्रमाण डोळे झाकोणी करीती साधू आई शिकायची झाली भोंदू. हा हे असं आहे हो. कर्म करीती म्हणती करुणी म्हणती साधू. अंगा लावणी राख हा लावणी वैराग्याचं कळा हा भोगी विषयाचा सोहळा. तुका म्हणजे सांगू किती हो जवळत यायची संगत. मग मी लग्न केलं नाही महाराज म्हणते. मला बायको नाही लेकर नाही आणि लोकांच्या लग्नात आयर घेऊन देते. मी महाराज की न लग्न केल्याचा गुन्हा आहे. खरं तर लग्न केलेल्या महाराजांना तरी जावं कोणाच्या लग्नाला. लग्न लावी थिंडावं आहेर घे थिंडावं कोणी नाही अजिबात नाही. मंडपात जाऊन म्हणून सांगितले. लग्नाच्या मंडपात जर संन्यासी ब्रह्मचारी गेला तर गुन्हा आहे. वानप्रस्थ संन्यासी ब्रह्मचारी हे ना लग्नाच्या मंडपात नाही जायचं. जर गेला तर गुन्हा झाला. आणि त्यातले त्यात ब्रह्मचार्यानं संन्यासानं जाऊच नाही. संन्यास घेतलाय त्यानं मंडपात जायचंच नाही बरं काय. मग आता पहिला ग्रस्त होता लेकर बाळ हळदी सगळं केलं आणि आता संकल्प सोडून संन्यास. असे बरेच संन्यासी मी माझी आईशी आठवण विसरलं द्यायचे अंतःकरण पारता तो संन्यासी जाण निरंतर. ब्रँड झाला ना. ह्याला कीर्तन करायला हवा का हानला कुठं झाला का. पण कुठला कुठं जायची संन्यासाचं स्वरूप सिद्ध करायला मी का नाही. खरा संन्यासी कोण असं म्हणल्यावर ती ओळी पाहिजे होती. हा इथं मी करतोय की संन्यासी जे ग्रस्त आहे आणि ग्रस्त असून पुन्हा संन्यास घेतला असे बरे. आता विठ्ठल पंतांनी ग्रस्त आश्रमात त्याग करून कुठं ऋषिकेशला गेलं पुन्हा 12 वर्षाला बरं आलतो. लोक म्हणले बघा पंढरपूरला येतो तो कोणाला दिसलं नाही आढळलं नाही कोणाला बोलत नाही. आणि खरा संन्यासी बोलत नसते बरं काय. अजिबात त्याला बहिणन काय कोणी मावशीन काकीन कोणीच नसते. कोण आहे उघड लौकिकाचे मानावं लागते पण ते मानित बी नाहीत ते लोक. खरा संन्यासी असावा अजिबात नाही. तर ते गेलं तिकडं ते कोणाला माहीतच नाही. कोणाची ओळख पाडीत नव्हतं. पंढरपूरला येत होतं वारीला. पहिलाच वार करीची वारीला येत होता पंढरपूरला प्रतिवर्षी.
आषाढी कार्तिकीला कोणाला झिपऱ्या राखलेल्या काय कळलं कोणाला ओळखू यायचं नाही. मग एक बार 12 वर्षानंतर आलतं मग तर हे असेच बोलत होते ना कदर येऊ लागली. गावाले गावाले म्हणले आलतं म्हणले पण बायकोनं टिकू दिलं. टिकू दिलं नाही 12 वर्षांना नियम आहे परत ग्रस्त आश्रमात जायचं एक बार आणि बायकोपाशी भिक्षा मागायची आणि खरा असला पट्ट्यात गुतत नाही वापस येते. हे नियम आहे म्हणून आला असेल आणि हे म्हणतात बायकोनं नाही टिकू दिलं. हे लोक बोलणारे बहिरंग काही बोलतात हो. त्याला मारायची तयारी करतात लोक लय लोक असतात बरं काय. पण ते गेलं की नाही ते विचार हा गेलं तर पुन्हा नाही आलं. बघा बरं कुठं आले आता आलं का मग पत्ताच नाही. हा अजिबात नाही त्याचा पत्ताच नाही आपल्या कानात महाराज कीर्तनकार होता माळाव येत होते आपल्या देवा मारुती माळाव हो. आणि भागवत ज्ञानेश्वरीन गाथा त्याच्यावरचे बोलायचे मस्त कीर्तन करीत होतो बिचारे भाविक लय होतो लय भाविक नाथ महाराज चांगली होती पुंडूची 10 एकर जमीन आहे आता. हाय म्हणून 2 पोरं. 2 पोरे सगळे त्याचं. मग असा ग्रस्ताश्रमाचा त्याग केला आता आणि आता पुन्हा मंडपात आला तर लग्नाच्या बट्टा लागला. मग ब्रह्मचारी तू राहतोस ना मग ब्रह्मचारी तू राहतोस लग्न करीत नाही तर जो लोकांचे लग्न लावित काय राहील तो उलट वाटोळ व्हायला तुझ्या जीवनात. एक तर काय हा ग्रस्तानं तर लग्नाला जावंच ना ग्रस्ताना लग्नाला जावंच एकूण एकाच्या लग्नाला जावंच ना ग्रस्ताश्रम्यांनी. पण हे तुझं काम नाही वा तुला लईच परमार्थ करा वाटते सप्त्यात वाढून वाढ जेवाय वाढ हे कर ते कर तिकडं जाय सप्त्याच्या मंडपात इथं कशा येतो लग्नाच्या मंडपात तू ब्रह्मचारी आहेत. पण काय महाराजाला तो पटके घे आयर घे अमुक घे तमुक घे. मग सुटलं का दहावी वैराग्याची कळा आणि भोगी विषयाचा असं झाड की नाही माता वैराग्याची कळा दाखवायले आणि विषयाचा सोहळा भोगायले. मला सांगा तुम्ही संन्यासी राहता तुम्ही ब्रह्मचारी राहता विषयाचा सोहळा बघता नाही. अशाला देव मिळू शकत नाही. देव मिळवायला वैराग्यच लागेल आणि वैराग्याच्यातूनच जावं लागेल तुम्हाला भगवंत प्राप्ती करायला. हे लक्षात घ्या. भगवंत 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 म्हणजे साक्षात सुख आणि ते बी नित्याचं सुख आणि नित्य नाही बरं हो. त्याचंच नाव आहे ब्रह्मानंद. त्याचंच नाव आहे काय आत्मानंद. त्याचंच नाव आहे निजानंद. त्याचंच नाव आहे सदानंद. असे त्या आनंदाचे अनेक नाव वेगळे वेगळे आले असतील तरी स्वरूप मात्र एक आहे. आणि असा भगवंत सुखरूप असल्यामुळं आम्हाला त्या सुखाची सतत प्राप्ती असावी. म्हणजे संग आसनी शयनी काय गमनी भोजनी जेवत असताना सुख जात असताना सुख येत असताना सुख बसला असताना सुख दुःख कैसे नये स्वप्नाची अशी प्राप्ती व्हावी. आणि हे दुःख देणारे कोण आहे तर संकल्प ते दुःख देणारे कडू आहेत तर त्यांचा नायनाट व्हावा मावळावे. ते काय व्हावे मावळावे आणि पुण्यन पाप मावळावं. मला वाटते मनातले संकल्प विकल्प हे बरं काय गेल्याशिवाय देव येत नाही असं मग म्हणलो आणि देव आल्याशिवाय हे जात नाहीत असं म्हणलो. एक लक्षात ठेवा. देवाच्या अगोदर देवाची एक शक्ती भक्ती आहे. देवाची शक्ती कोणती भक्ती. त्याची ती पत्नीच आहे आणि ती पत्नी बरं काय भक्ती राधा ज्ञान असे गृहीत धरा तर ती शक्ती भक्ती आहे. ती भक्तिरूपी शक्ती आधी हृदयात येते आणि मग हे कडू कमी कमी व्हायला लागतं. कोणते संकल्प भक्ती यायला लागते आणि मग हे मधातले विकार निघून जायला हळूहळू हळूहळू हळू. म्हणून तर आहे की काम क्रोध हे केले घर रीते तो का म्हणे देह भरीला ठरे तर काम क्रोध हे केले घर रीते. हे विकारच सगळे हे हृदयातून पळायला लागतात पळून जातात हळूहळू. पण पहिली ते देव येत नाही आधी देवाची काय येते शक्ती आधी येते. म्हणून जरी भक्ती होणी वरी चित्ताचे ज्ञानी सुट व्हावी ना. हा भक्ती संग लग्न झालं पाहिजे. वरी नाम लग्न भक्ती विरक्ती शांती आणि मुक्ती
किती बायका करायच्यात आपल्याला आणखी? होय. कोणत्या कोणत्या? माऊली सांगा. हा भक्ती मुक्ती विरक्ती शांती. हा भक्ती मुक्ती नाही 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 ती मुक्ती पुढे राहिली. भक्ती भक्ती विरक्ती हा शांती हा आणि मुक्ती. किती बायका आहेत? चार. मग आपल्या किती झाल्यात आता पुस्तक? एक. एक झाली की लुगड्यावाली? ही घरातली लुगड्यावाली आहे ना? हा नाही काय असो. दोन झाले आता. हा? एक का म्हणून दोन झाले. त्या लुगड्यावाल्या आहेत, त्या नाही. त्या बायकाला काय उपयोग नाही. बायका ह्या करायच्या कोणत्या? भक्ती. भक्ती माता येऊनी भेटली बरवंत असंही वर्णन नाही की ठिकाणी. पण भक्ती येऊनी वरी चित्ता ते आहे नाही सुटतोय. वरी नाम पर्णन केलं, भक्तीनं पर्णन केलं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून भक्ती झाल्या विरक्ती, विरक्ती झाल्यावर शांती, शांती झाल्यावर मग मुक्ती. कळलं? अशा ह्या बायका आहेत. म्हणून तुकारामाने केलं ना, शांतीपतीवर ते केले, झाले परिणयन. बघा बरं, तुकारामाचं लग्न शांती संग झाले. तुकारामान तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, मुक्ती संग आता दिवस चारी. बरं, दया विरक्तीचे पाणीग्रहण झाले. ज्ञानेश्वरी दया विरक्तीचे पाणीग्रहण झाले. त्याचं विरक्ती संग लग्न झालंय. म्हणजे तुकाराम महाराजांचे हे दोन चारी लग्न होऊन झाले. आपले व्हायला पाहिजेत. बरोबर आहे ना? मग पहिली भक्ती माता आली हृदयात, तिनं वास केला की मग हे विकार कमी कमी व्हायला लागतात. हे त्याची खूण आहे बरं. आणि मग ते जा 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 ते विकार जा जा चक गेले की मग परमेश्वरानं ठाण, मग देव पूर्णपणे येतो. एकदा देव आला चित्तात किंवा हृदयात आपल्या घरात, ते हे राहत नाही. महाराज असा एक मोरोपंताची आरी आहे, रुक्मिणी हरण गीत. महाभारतातलं नाही, भागवतातलं रुक्मिणी हरण गीत आणि त्याच्यावर मोरोपंतांनी केलेली आरी आहे. ते पलंगणात धोंडगे होते ना आवळगावचे, त्यावेळेस ते काय त्यांना पोरायला शिकवायला आलं होते. शाळेमध्ये पोरायला प्राध्यापक ज्ञानोपासक नाही का होय? त्यांना आलं शिकवायला ते पोरायला. आता त्या मोरोपंताच्या आर्यचा अर्थ पंडिताला लागत नाही. म्हणजे संस्कृतचा जरी अभ्यास केला खरा, मुळात पंडित झाला, आणि त्यानं त्या मोरोपंताची आर्या नाही सोडविली. मराठीतली भाषा मराठी या, पण अर्थ कळायला फार अवघड. आणि त्याचं यमक तर लय फर्स्ट क्लास. कोणाचं? मोरोपंताच्या भाषेचं. मग ते कळायला आवड. मग ते पोराला शिकवाय आलं. मग मला पंडित बोलायला आला. म्हणला महाराज ही मोरोपंताची आरी आली आहे. मला ते दाजी म्हणते म्हणे. आणि ते मोरोपंताची आरी आली आहे, आणि काय करू मला काही कळ नाही म्हणला. आता तुम्ही मला एवढी सोडवून द्या पोराला शिकवायला. मी एवढी सगळी सोडवायला मला एका दिवसात तुला टाईम द्यायला एवढा टाईम मिळणार नाही. ते मला जितका मिळेल 1 घंटावर मिळू द्या. त्या दिवशी मला म्हणा की येतो मी फोन करीत जाईल, तुम्ही घंटा मला द्या. मी परभणीहून येतो. परभणीला आवर काय राहत होतं. आणि फटपटी त्याच्याकडे त्यावेळेस होती. आता जी पैकी नाही कोणाच ठाव, पण फटपटी प्राध्यापक येते ना, 1.5 लाख 2 लाख पगार असेल त्या. लोकमत मध्ये काम करतो जिल्हा प्रतिनिधी. मग ते फटफटी त्याने यायचं. 1-2 तास आम्ही बसायचं, ते आर्यचे श्लोक समजून द्यायचे. असं करून त्यानं सोडून घेतलं. मग एक दिवशी मी विचारलं, मॅडम मग एवढी आर्या तुम्ही तिथून येऊन सोडली, बाकीचे मास्तरायचं काय? बाकीचे शिक्षक आहेत ना. आता ह्या पोस्टचे शिक्षक असू शकतात नाही शिकवायला. कुठे बी कोण्या गावाला, कुठे बी कोण्या शाळेवर. ते म्हणजे महाराज काय शिकत बी नाहीत, ते सोडून घेऊ शकत नाहीत. आणि त्याच्यात पोरायला मार्क आहेत, त्याचं नुकसान होतं. म्हणजे मला कळत नाही म्हणलं की पोरायचं नुकसान होणार ना. मग पोरायचं नुकसान होतंय. मग पोरायचं आपल्याला जाऊ द्या, पेट्रोलला पैसे जाऊ द्या, मला यायला बेजारी होऊ द्या ना. परत ज्ञान आहे, ज्ञान मिळालं म्हणजे मलाही डोक्यात आलं, आणि पोरायचा फायदा झाला. त्याला म्हणावं माणूस. बरं काय निरालस्य काम करतं म्हणजे ती खरा माणूस. बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये त्या मोरोपंताच्या आर्यमध्ये रुक्मिणी पत्र देते सुदेव ब्राह्मणास. हे तुम्ही भागवतात नेहमी ऐक. आणि मग सुदेव ब्राह्मण जातो, कृष्ण परमात्म्याला घेऊन येतो. कृष्ण परमात्मा येतात, रुक्मिणीचं हरण करून घेऊन जातात. ही कथा त्याच्यात गोवली आहे त्या आर्य. आता ऐकलं बघा. मग कृष्ण परमात्मा आले. मोरोपंतानं श्लोक कसा तयार केला बघा ना ते. हो, कृष्ण परमात्मा कौंडण्यपूरला आले.
आणि आले की सुदेव ब्राह्मण गेला रुक्मिणीपाशी. आल्यावर ब्राह्मणाला बघितलं की अर्धा आनंद वाटला, थोडस बरोबर. आले देवा, पाया मस्तक ठेवलं. काय देवा, हसत मुख ब्राह्मणाचं आहे, त्या अर्थी काम करून देवा. एकांतात बरं का, हे राजकुमारी या आणि तिच्या एकांतात कोणी जाणार नाही, फक्त ते असा कोणीतरी मतलबाचा माणूस जाणार. ते ब्राह्मण आला आणि पाया पडल्यावर ब्राह्मणानं सांगितलं रुक्मिणी घोर करू. कृष्ण परमात्मा आले, माझं मी काम केलं आणि तुझं निश्चित आता तुला घेऊन जातील, शिशुपाळाच्या पदरी तू पडणारच नाहीस, तू घोर करू. असं म्हणल्यावर तिला आनंद वाटला आणि मग ते आनंद वाटला, देव आल्याचा आनंद झाला. त्या आनंदानं मधल्या विकाराला घालवी असं सांगायचे. कोणला? मोरोपंत. तर मोरोपंत काय म्हणले? कृष्ण आगमन आनंदे ज्या हृदयातून बळेची घालविले, शिशुपाळ हृदय द्याया स्थळ त्या चिंता अधिकाशी पालविले. काय कळलं? कृष्ण आगमन आनंदे म्हणजे कृष्ण परमात्मा आले, ते आनंद हिच्या हृदयात घुसला. कोणाच्या हृदयात घुसला आता? हा, आता त्याला आनंद होता आधी शिशुपाळाला, मला कौंडण्यपूरच्या राजाची पोरगी मिळाली, तिच्या बरोबर माझी हळद लागली, आता मला तिचं लग्न होणार, त्याला आनंद होता. बरोबर आहे. आणि हिला दुःख होतं की त्या मूर्खाला मी जर केलं तर मी फाशी घेणार, मी जीव देणार. तिला दुःख होतं. पण ती भानगड ही झाली, कृष्ण परमात्मा आले आजचा आनंद हिला झाला. त्या आनंदानं बरं काय, कृष्ण आगमन आनंदे ज्या हृदयातून बळेची घालविले, त्या आनंदानं, देव आल्याच्या आनंदानं बरं काय, तिच्या हृदयात होती चिंताधिक. कोण होते? हे विकार होते ना, कामाधिक, क्रोधाधिक, चिंताधिक. लक्षात आलं की नाही? संकल्पाधिक, विकल्पाधिक येतंय की नाही की कृष्ण बरं काय एका मनाने येईलच, ब्राह्मण आणीलच. संकल्प असा होता की नाही? ब्राह्मण देवाला आणीलच. एका म्हणा नाही माय लयच लांब आहे, लग्न तर उद्याच आहे, काय येणं होते इतक्या लांबून, असा विकल्प होती की नाही? शत्रू चिंताधिक, संकल्पाधिक. चिंताधिक इथं काय वर्णन आहे? चिंताधिकाशी आहे ना, इथं नुसतं चिंतेला पळविला असं कुठं वर्णन आहे? चिंताधिकाशी घालविले ना, म्हणून चिंताधिक म्हणजे चिंतेचे भाऊच आहेत. हे कोणते? संकल्पाधिक, विकल्पाधिक, कामाधिक, क्रोधाधिक. हे सगळं कुटुंब एकाच घरातले होय. आपल्याला आहे की नाही? आपल्याकडं सगळंच घेऊन हिंडायला. हा, हे सगळा उतारा विद्यक आहे, हे सगळा उतारा आपल्या चित्तात आहे. बरोबर आहे ना? मग तिथे एक प्रमुख चिंता तिला काय होती की देव मला नवरा मिळत नाही काय, की हिचा घोर होता, चिंता होती. ही चिंता प्रमुख आहे तिथली, म्हणून चिंता दिक. अधिक म्हणजे सगळे आले. मग ऐका ना, ते काय, कृष्ण आगमन आनंदे ज्या हृदयातून बळेची घालविले, त्या शिशुपाळ हृदय द्या स्थळ त्या चिंता अधिकाशी पालविले. म्हणजे कृष्ण परमात्मा आले, त्या आनंदानं बळानं ढकलून दिलं मधल्या यायला. त्या रुक्मिणीच्या हृदयात चिंताधिक, विकल्पाधिक, संकल्पाधिक होते का? ह्याला घालविलं, बळेची घालविले, हाकलून दिलं. आणि मग शिशुपाळाच्या हृदयात जागा मिळायची, द्याया स्थळ म्हणजे त्याला तिथं जागा द्यायला पालविले, म्हणजे बोलवलं. रुक्मिणीचे निघाल आमच्यात तुम्ही या, म्हणजे याचा अर्थ तिची चिंता गेली आणि याला लागली. कोणला? शिशुपाळाला. असा श्लोक रचलाय कोणी? मोरोपंत. ही मोरोपंताची आर्या शिकावच लागल, फुकट येतच नाही. प्राध्यापक होता पंढरी, विचार आता मी फोनवर बोलून. हा, जाहीर बोलतोय मी. आता त्याला मग ते आम्हाला ठरलं होतं, इनायक धोंडग्या नाही काय, ते काय आणि ते कसं आहे, ते लावली हुलूक येते नाही करत. महाराज इतकी चांगली ही आर्या मला वाटेल रे, तुम्ही याचा अर्थ करावं. तुम्ही त्या माघारी कोणाला तरी उपयोगाला येईल. मी वय आणून देतो, असं करतो, भारी एक वय आणली, पेन आणली, अमुक केलं टमुक केलं, इलाय करावं बरं काय. आणि मग मी बरं, मग मी म्हणलं आमच्यापाशी लेखक ते पर्या होता, मी पर्या या आर्याचे श्लोक तयार केले, खाणे सोड, मग त्याला आपण सार्थ करू. मधात मी खाण्याच्या रिकामे अर्थ भरतो, तू ती आर्या उतरून घे. आता ठरलं म्हणजे आमच्यापाशी आर्या नाही, ते पुस्तक त्याच्यापाशी या. कोणापाशी? ते वही आणून थोडी नाही करावं. मग पंढरीकडे 2-4 वेळा म्हणलं ते पुस्तक तरी द्या बा, तुम्ही ते सोडविलेलं. त्याला गौसच नाही. काय करा म्हणलं महाराज, कुठं पडले की कुठं नाही की सापडच नाही. आता सापड नाही, पण इनायक म्हणला का पुन्हा म्हणला का तितका म्हणला, तितका गेला ना.
आमच्या इवायाची एक पांडुरंगाचा फोटो चिटकून काहीतरी करायचं होतं ते इथं. आता सांगा किती ही अभ्यासात तरबेज आहेत बघा तुम्ही. काहीतरी ह्याला करायचं होतं वही आणून खाली पांडुरंगाचा फोटो चिटकीला आणि ती कोऱ्याला कोरी आत्ता वही दाखवत होत्या. ह्याच्या वया मी सांभाळतो उगत मी त्याला अजून हात लावला नाही. मला काय लोकांच्या वया सांग देवासारखी कोरेला कोरी पण काहीच केलं नाही ती कोरीच वही आहे. आता मी म्हणाल तरी काय लिहू या अभ्यास आमचे हे सगळे जिज्ञासू वर्ग आहेत. बरोबर आहे ना. हे कसा वर्ग आहे हे हा? गुण आलाय हो राहण्याबद्दल आहे तर तुम्हाला म्हणायलो ना इथं आहे बऱ्याच गोष्टी ते वागण्यात ह्याच्यात आहेत. पण मला वाटतं चिंतन करावं. काय करावं चिंतन. पण चिंतनाचा तेवढा नाद कमी आहे. पण तरी आता वाचन मात्र मी नसलं तरी गाता पिता नेहमी हातात असते ते जमलं ते तरी. मग आमचं म्हणणं काहीतरी त्या जिज्ञासू माणसानं कळीला मला हे तिथं पाहिजे होतं. जसा आनंद कृष्ण परमात्म्याचा आला आणि रुक्मिणीच्या हृदयातून चिंताधिक पळून गेले तसा देव घरा तुमच्या आला. संकल्प विकल्प मावळले. मावळले म्हणजे गेले राहतच नाही. मग आधी काय येणार भक्ती. भक्ती आली की चिंताधिक कामाधिक क्रोधाधिक बरं संकल्पाधिक विकल्पाधिक हे हळूहळू हळूहळू घर सोडायला तयार आहोत. बाबा नाही आता लयच भज राम 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 म्हणायले, लयच हरिपाठ म्हणायले, लयच पंढरीची वारी करायले, तुळशीला पाणी घालायले. मग आता आपण एकेकानं निघून जाव. ते ढिले पडतेच बरं काय. हे बक असं हलवावं लागतं उगं फुकट व्हाय मी काय एकाएकी उपटते का हलवा हलवी हलवा हलवी हलवा हलवी आणि मग ढिली झाल्यावर कसं उपटते. तसा प्रकारे ह्या आतापासून बरं काय मामा हलवा हलवी करा जरा. या कुटुंबाधिक कामाधिकाचं संकल्पाधिकाचं या विकल्पाधिकाचं चिंताधिकाचं कुटुंब जरा हलवा हलवी द्यायला परत हलवा हलवी इथं आहे तो राहिला की पुन्हा पक्कीवाली गेली. गेटच्या बाहेर गेली की वरून एक मोठा आवाज. चांगली ठासायला भास्कर काय उपयोग आहे. भास्कर तर वरून झालं चंद्रित काय थोडे थांबते बरं ते खबर हलवीच नाही. वाटून झालं बघायला तिकडं चिंता चालू तिथं. आणि होत होत गेले 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 की मग परमात्मा कायमचा येतो. पण संकल्प विकल्प जावेत आणि हे जावेत. तुकाराम महाराज अपेक्षा करतात मावळोनी पुण्य पाप संकल्प विकल्प मावळोनी पुण्य. म्हणजे संकल्प मावळावा विकल्प मावळावा पुण्यही मावळावं आणि पापही मावळावं. पुण्य पापाचा विचार उद्या करू. संकल्प विकल्पाचा आपला विचार चाललाय. संकल्प विकल्पन पुण्यन पाप. मला वाटतं हे दोन्ही बी आधी कोणते म्हणजे याचा अर्थ कार्य कारण भाव याच्यामध्ये. हा संकल्प विकल्प हे कारण का पुण्य पाप कारण. हे एकमेकाचं कार्य आणि कारण कोणतं आहे याचा आपण थोडा शोध उद्या लावू.